हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट, मऊ आणि आरोग्यासाठी फायदेशीर मेथी पराठा. ही रेसिपी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडेल आणि लंच बॉक्ससाठी परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम ताजी मेथी निवडून घेतलेली आहे. मेथी नीट 3 ते 4 वेळा पाण्यात नीट धुवून घेतलेले आहे, कारण मेथीमध्ये माती असतं. आता पाणी नीट निथळून मेथी बारीक चिरून घ्या. मी चिरत नाही आहे, मला ही अशीच आवडते. सहा टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे. 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ. पीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे कोरडे मसाला घेतलेला आहे. लाल तिखट, गरम मसाला, चिकन मसाला, हळद, जिरेपूड, आठ मिरची, तिखट आवडीनुसार, जिरेपूड आहे. तीळ घेतलेला आहे 2 स्पून. चवीनुसार मीठ. कोथिंबीर 1 मूठभर धुवून घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. हिरवी मिरची, लसूण आणि आलं पेस्ट करून घेऊया. पीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. तर चला तर मग सगळं एकत्रित करून घेऊया मिश्रण. कोरडे साहित्य सगळे एकत्रित करून छान मिक्स करून घेऊया. मेथी घेतलेला आहे. यात चिरलेलं कोथिंबीर, कसुरी मेथी आणि बाकीचे कोरडे साहित्य, बेसन, ज्वारीचं पीठ 2 वाट्या, गव्हाचं पीठ 1 वाटी, तूप, पराठे मऊ राहण्यासाठी तूप, आलं, लसूण, मिरची पेस्ट यात घालून कोरडे मिश्रण छान मिसळून घेऊया. मिरची, आलं, लसूण पेस्ट घालून आपण आता सगळे कोरडे मसाले एकत्रित करून घेऊया. पीठ, कोथिंबीर, मेथी आणि कोरडे मसाले.
थोडं थोडं पाणी घालत मऊ पीठ मळून घ्या. पीठ झाकून 10 मिनटं बाजूला ठेवा. यामुळे पराठे खूप मऊ होतात. थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया आणि 10 मिनटानंतर पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्या. आता पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून ठेवायचं. मग पीठ भुरभुरून पराठा जाडसर लाटून घ्या. तर तवा गरम तयार आहे. तर आपण पराठा टाकूया. एका बाजूने थोडे बुडबुडे आले की पराठा उलटा करूया. थोडंसं तूप लावून घेऊया. दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळे पराठे तयार करून घेऊया. तर दुसरा पराठा तयार आहे. तर आपण केक तशा प्रकारे करून घेतलेला आहे. आता हे बाजूचं आपण छान कट करून गोलाकार करायचे प्रयत्न करूया. गरमागरम मेथी पराठा दही, लोणचे, ठेचासोबत खूप छान लागतो. आता आपण पराठा छान भाजून घेऊया. थोडंसं तूप लावून घेऊया. एका बाजूने थोडे बुडबुडे आले की पराठा उलटा करा. तर पराठा तयार आहे. चला तर मग आता सर्व करूया आणि टेस्ट करून पाहूया. खूप छान झाला होता पराठा. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत हॅपी कुकिंग आणि हॅपी इटिंग. थँक्यू सो मच.